linear inequation graphical representation of linear inequations in two variables. Linear inequation in two variables. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. ते टू व्हेरिएबल कुठला असं सांगा. ax by c लेस दॅन 0 हा टाइप नंबर 1. दुसरा टाइप ax by c लेस दॅन or equal to 0. ax by c greater than 0 आणि लास्ट टाइप या ax plus by plus c greater than or equal to 0. There are 4 types. बरोबर आहे. आता इथं a 0 नाही, b सुद्धा 0 नाही. बघा here a not equal to 0, b also not equal to 0. याचा अर्थ हे सर्व प्रकारचे जे ग्राफ दिसतायत, इक्वेशन दिसतायत, यांचा जर ग्राफ काढला तो ग्राफ कोणत्याही ॲक्सिसला पॅरलल नाही. बरोबर आहे का? ग्राफ्स ऑफ these इक्वेशन्स आर नॉट पॅरलल टू एनी ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि इकडे वाय ॲक्सिस असेल तर तो त्याचा जो ग्राफ असेल समजा असा काढला तर ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल नाही आणि वाय ॲक्सिसला सुद्धा पॅरलल नाही. कशावर ओळखायचं? तर a ची व्हॅल्यू 0 नाहीये आणि काय b ची व्हॅल्यू सुद्धा 0 नाही आणि c ची व्हॅल्यू सुद्धा 0 नाही. त्यामुळे ही लाईन ओरिजिन मधून जात नाही. समजलं? आता हे यातले ॲनालिसिस झालं. याच्यावरच एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. घ्या. ड्रॉ द ग्राफ ऑफ draw the graph of x plus 2y less than or equal to 6. x plus 2y less than or equal to 6. एकच दिलेला आहे. हे लिनियर इनइक्वेशन आहे. बरोबर का? आणि हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये x चा कोएफिशिएंट इथं 1 आहे, y चा कोएफिशिएंट सुद्धा काय इथं 2 आहे. म्हणजे 0 आहे का? आहे का 0 इथं? नाहीये. आणि कॉन्स्टंट टर्म आपली कोणता नंबर आहे? 6. त्या बाजूला गेला तर -6 दिसेल. म्हणजे याचा ग्राफ अजून काढलेला नाही, पण त्याचा ग्राफ काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ग्राफ ऑफ दिस इक्वेशन नॉट पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲज वेल ॲज काय असणार आहे? वाय ॲक्सिस. आता हे जे इक्वेशन दिलंय यात दोन अर्थ धरलेत. x plus 2y less than 6 आहे काय आणि x plus 2y equal to 6. याचे दोन अर्थ आहेत. तर शक्यतो ग्राफ काढताना हा पहिला नसून हा दुसरा आहे ना, हे इक्वेशन आहे. इक्वेशन कोणता? x plus 2y equal to 6 त्याचा ग्राफ पहिल्यांदा काढायचा. लक्षात आलं का? आपला पॉइंट सुरू आहे इनइक्वेशन. जरी इनइक्वेशन असलं तरी ग्राफ काढताना कुठला इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. त्यामुळे आपण असं म्हणूया फर्स्ट we draw the line. या लाईनला काहीतरी AB असं नाव देऊया. फर्स्ट we draw the line AB whose equation is
x plus 2y equal to 6. बघा, whose equation is x plus 2y equal to 6. ओके, याचा आपल्याला फर्स्ट वी ड्रॉ द लाईन, ही लाईन काढावी लागणार आहे, बरोबर. मग ही लाईन कशी काढायची, यासाठी आपल्या जवळच्या दोन मेथड अवेलेबल आहे. ऍक्च्युअली तीन मेथड आहे, तीन मेथड्स आहे हाऊ टू ड्रॉ द ग्राफ. पहिली मेथड आहे, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकलेला होता, x ची व्हॅल्यू पुट करणं, y शोधणं, पुन्हा अजून x ची व्हॅल्यू शोधणं, ठेवणं, y ची व्हॅल्यू काढणं. दोन पॉइंट पुरेसे आहे, पॉइंट प्लॉट करून ग्राफ काढणं. दुसरी मेथड असं आहे की हे जे आहे ना ते डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये लिहिणं. म्हणजे डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे असं x plus 2y इक्वल टू काय आहे 6. हे इक्वेशन डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये लिहावं लागेल. डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे असं x upon a plus y upon b equal to 1. Try to represent this equation in double intercept form. म्हणजे इथं इज इक्वल च्या या बाजूला काय पाहिजे 1, पण इथं आहे किती 6. इथं 1 येण्यासाठी या 6 न याला डिवाइड करायला पाहिजे. त्यामुळे डिवाइडिंग both the sides by 6. त्यामुळे x upon 6 plus 2y by 6 and 6 upon 6. बरोबर आहे. पुढची स्टेप येणार आहे x upon 6 plus y upon किती येणार आहे 3. या 2 ने खाली इकडे डिवाइड करा is equal to 1. आता हे डबल इंटरसेप्ट तयार झालेला आहे. This equation is in double intercept form. Double intercept form. आता डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय, that is x upon, that is in the form x by a plus y by b equal to 1. या स्वरूपात झालेला आहे, बरोबर आहे. आता डबल इंटरसेप्ट झाल्यानंतर पुढे काय करायला पाहिजे जरा बघा. x च्या खाली काय लिहिले सांगा a, म्हणजे x च्या खाली कोण आहे 6. therefore x intercept is 6 आणि इकडं y च्या खाली कुठला नंबर आहे 3 and y intercept is also here 3. एवढं पुरेसं आहे. आणि याच्या आधारे आपल्याला ग्राफ काढावा लागेल. इकडं x एक्सिस घेऊया आणि इकडं y एक्सिस घेऊया. इथं ओरिजिन. शक्यतो ग्राफ पेपरचे 4 भाग आपण करतो, x एक्सिस y एक्सिस, बरोबर का. आणि x एक्सिस वरची नंबर 0 1 2 3 इकडे 5 7 नंबर, इकडे 5 7 पर्यंत येतो वरती. सगळ्या याची आवश्यकता नाही आता. x चा इंटरसेप्ट किती आहे 6, म्हणजे x एक्सिस वरती 6 नंबर पर्यंत तुम्हाला जाता यायला पाहिजे. त्यामुळे इथं 1 2 3 4 5 आणि 6 इथं हा तुम्हाला x इंटरसेप्ट बसला. y इंटरसेप्ट किती आहे 3. इथं 1 2 आणि 3 हा y इंटरसेप्ट तयार झाला. इकडेही नंबर आहे तेच की -1 -2 -2 सगळे लिहायची आवश्यकता नाही. आता मग दोन इंटरसेप्ट मिळाले, याला a काहीतरी नाव देऊया, याला काहीतरी b नाव देऊया. आणि फ्रॉम टू डिफरंट पॉइंट वी कॅन ड्रॉ अ वन लाइन. सो ट्राय टू ड्रॉ अ लाइन लाइक दिस. ही लाइन इथून ड्रॉ केलेली आहे. आणि लाइन ड्रॉ केल्यानंतर कोणतं इक्वेशन आहे x प्लस, इथं लिहायला पाहिजे आपल्याला x plus 2y equal to 6. हे इक्वेशन इथं लिहायचं. लाइन काढल्या तिथं लिहायचं. कारण पुढे जाऊन काही एक्झाम्पल इथं 2 इनइक्वेशन देतात किंवा 3 सुद्धा देतात. मग सगळ्यांच्या लाइन काढल्यानंतर पुन्हा लक्षात राहत नाही आपल्या ही लाइन कोणत्या इक्वेशनची आहे. त्यामुळे इक्वेशन काढलं की लगेच पेन्सिलला इथं इक्वेशन लिहायचं. आता हे आपण ग्राफ काढलेला याचा. आता सोल्युशन सेट कोणत्या बाजूला आहे. सोल्युशन सेट कशावर ना, कारण बघा लेफ्ट हँड साइड इज स्मॉलर दॅन 6, बरोबर का. आता सोल्युशन सेट या लाईनच्या ओरिजिनच्या बाजूला शेडिंग करायचं की नॉन ओरिजिनच्या बाजूला.
शेडिंग करायला पाहिजे ते आपल्याला चेक केलं पाहिजे. कसं चेक करायचा? ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स या x या दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवलं पाहिजे. इथं म्हणूया फॉर सोल्युशन सेट टेक coordinates of O 0 0 that is put x equal to 0 आणि काय y equal to 0 in the given equation given in equation मध्ये ठेवा. बरोबर आहे. इक्वेशन आहे x प्लस काय दिलंय x plus 2y less than or equal to 6 असे दिले. आता x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू सुद्धा 0 पुट करा. 0 plus 2 into 0 less than 6 याचा अर्थ 0 less than 6. 0 less than 6 सांगा बरं 0 हे 6 पेक्षा कमी असतं का? yes. so this is a true. आणि जर ट्रू असेल तर त्याच बाजूला म्हणजे कुठल्या ओरिजिनच्या बाजूला सोल्युशन सेट आहे. इथं म्हणायचं which is true. इथं लिहायला जागा नाही. इथं लिहूया आपण रिमेनिंग पार्ट which is true म्हणजे 0 हा 6 पेक्षा कमी आहे म्हणून which is true याचा अर्थ ओरिजिन लाइज इन द सोल्युशन सेट. बरोबर का? कारण आपण इथं ओरिजिन सिलेक्ट केलाय ना तर त्यामुळे इथं म्हणणार आहे ओरिजिन lies in solution set आणि इथं तुमचं पूर्ण होतंय म्हणजे ओरिजिन हा सोल्युशन सेट मध्ये आहे. म्हणजे या लाईनच्या या ओरिजिनच्या बाजूला संपूर्ण असं शेडिंग करायचं आहे. and the shaded portion is the solution set. लक्षात आलं? आणि अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे मी सांगितलेलं आहे. यामध्ये अजून एक दुसरी मेथड आहे की हे इक्वेशन आपण इथपर्यंत आलो x + 2y = 6 त्याचा ग्राफ काढण्यासाठी डबल इंटरसेप्ट फॉर्मच्या ऐवजी एक टेबलर फॉर्म मध्ये करायचं, टेबल तयार करायचं, त्याच्या आधारे सुद्धा सॉल्व्ह करता येतं. ते कसं असतं ते नंतर सांगणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही काय करा, हे जे बोर्डवरती दिसते ते लिहिण्याचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला दुसरा टाइप सांगतो बघा. आता हे एक इक्वेशन दिलंय, इन इक्वेशन, त्यामुळे एक लाईन असल्यामुळे एका लाईन मध्ये सगळं लिहावं लागतं बरं का. पण काय आपल्याकडे इक्वेशन आहे 4 मार्कला जो प्रश्न विचारणार आहे तर त्यामध्ये असली 2 किंवा 3 इक्वेशन देतात. प्रत्येकाचं एवढं लिहिणं अशक्य आहे. त्यासाठी दुसरा पर्याय टेबल तयार करणं. तर टेबल कसं तयार करायचं बघा. तर डबल इंटरसेप्ट करायची गरज नाहीये. आता बघा इथं आपण म्हणतोय की फर्स्ट वी ड्रॉ द लाइन AB whose equation is x plus 2y = 6. बरोबर आहे. तर अशासाठी आपल्याला मी इथं टेबल तयार करतो आणि या टेबल मध्ये इथं म्हणूया लाइन. कोणती लाइन? तर लाइनला अगोदरच आता एकच इक्वेशन आहे ना हे, त्याला नाव आपण AB दिलंय. अजून एखादं असतं समजा तर त्याला नाव CD दिलं असतं. अजून एक असेल तर EF असं काहीतरी नाव देऊन ठेवा. पण सध्या तर एकच असल्यामुळे आपण इथं नाव द्या त्या लाईनला AB. बरोबर आहे. आता ही लाईन तयार झाली, लाईनला नाव देऊन ठेवलं. पण देताना हे इक्वेशन नाहीये, हे काय आहे? इन इक्वेशन आहे. त्यामुळे इथं म्हणूया इन इक्वेशन. इन इक्वेशन कोणतं आहे हे सगळं लिहूया. x plus 2y less than or equal to 6. पण ग्राफ काढताना प्रथम इन इक्वेशनचा नाही तर इक्वेशनचा काढावा लागतो. तर त्यामुळं इन इक्वेशनच्या ऐवजी पुढे लिहायचं बोला इक्वेशन. आता जे मी सांगतोय सगळ्या एक्झाम्पल साठी हीच मेथड वापरायची बरं का. हा समजा इक्वेशन कोणतं आहे तर x plus 2y = काय 6.
आता अजून एक बघा, x चा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे 0 आहे का इथं? नाही. y चा कोएफिशियंट 2 म्हणजे 0 आहे का? नाही. म्हणजे निश्चितच ही लाईन x ऍक्सिस ला सुद्धा छेदणार आहे, म्हणजे x ऍक्सिस ला इंटरसेक्ट करणार आहे आणि काय y ऍक्सिस ला, म्हणजे इथं काढलेत बघा x ऍक्सिस ला इंटरसेक्ट करणार आहे आणि y. मग x ऍक्सिस ला इंटरसेक्ट करतो ते कोऑर्डिनेट शोधले पाहिजे ना, त्यामुळे इथं तिसऱ्या इथं आपण म्हणणार आहे पॉइंट्स ऑन. बघा पॉइंट्स ऑन, इथं x आणि इथं y ऍक्सिस. बघा पॉइंट्स ऑन x ऍक्सिस आणि काय y ऍक्सिस. x ऍक्सिस वरचा पॉइंट शोधायचा आहे आणि y ऍक्सिस वरचा. मग x ऍक्सिस वरच्याला इथं सुरुवातीला नाव काय दिलंय आपण सांगा? AB दिलंय ना, तर x ऍक्सिस वरती जो असतो त्याला A नाव देऊया, y ऍक्सिस वरचा पॉइंट असेल त्याला B नाव देऊया आणि कोऑर्डिनेट्स लिहिताना साध्या ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे, तो पण ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट वापरायची नाही. x ऍक्सिस वरचा जो पॉइंट असतो त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो, बरोबर, आणि y ऍक्सिस वरचा जो पॉइंट असतो त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो, बरोबर आहे. आता ह्या व्हॅल्यू पुट अप करूया कुठल्या या इक्वेशन मध्ये किंवा इथं पुट करा. y बघा इथं y ची व्हॅल्यू 0 यात ठेवा, 0 y ची व्हॅल्यू, x किती आला 6, आणि अशा रीतीने आपल्याला पॉइंट मिळाला 6 0. इथे दिसतंय बघा 6 0, 6,0, बरोबर आहे. आणि y ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट पहिल्यांदा 1 0 ठेवा, यातच ठेवा 0, किती आला 3, 0,3. b चे कोऑर्डिनेट इथं b प्लॉट करायचा 0,3, आणि मग इथं x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट मानायची गरज नाहीये. आणि बघा आपण a पॉइंट b पॉइंट प्लॉट केले आणि ते जॉईन केले सुद्धा, पण सोल्युशन सेट कोणत्या बाजूला असेल तर आपण आपला रूल काय, ओरिजिनचे कोऑर्डिनेट सिलेक्ट करा, x y ची व्हॅल्यू ठेवा, बरोबर आहे. पण आता या चार्ट मध्येच तो बसूया, इथं लिहूया सोल्युशन सेट. सोल्युशन सेटचा एक कॉलम इथं जोडूया आणि त्यासाठी ओरिजिनचेच कोऑर्डिनेट्स, पण इथं लिहायची आवश्यकता नाही, ओरिजिनचेच कोऑर्डिनेट 0 0 यामध्ये ठेवून बघा x + 2y ≤ 6, इथं 0 ठेवा, म्हणजे हे टोटल 0 6 which is true, बरोबर का. आणि ट्रू आहे म्हणून सोल्युशन सेट कुठल्या बाजूला, ओरिजिन साइड. इथं फक्त ओरिजिन साइड लिहायचं, ओरिजिन साइड. आता मगाशी जे एग्जांपल होतं त्यामध्ये भरपूर लिहायला लागलं, डबल इंटरसेप्ट फॉर्म, पुन्हा ते रिप्रेझेंट करणं, भरपूर लिहित होतं. हे सगळ्या आडव्या एका लाईन मध्ये सगळी माहिती आली. बघा लाईनला नाव काय तर AB, इन इक्वेशन कोणतं तर हे, पण ग्राफ काढायचा इक्वेशनचा, ठीक आहे. काढताना तो ग्राफ x ऍक्सिस ला इंटरसेक्ट करणार आणि y ऍक्सिस ला. पॉइंट्स ऑन x ऍक्सिस वरती पॉइंट मिळणार आहे आणि y ऍक्सिस वरती पॉइंट मिळणार आहे. कोऑर्डिनेट्स काढले शोधून आणि मग एवढा हे ग्राफ असा चार्ट तयार केल्यानंतर x ऍक्सिस असाच काढा, y ऍक्सिस असाच काढा, आणि हे सगळं झाल्यानंतर इथं शेडेड पोर्शन is the solution set. एवढं फक्त हा ग्राफ झाल्यानंतर म्हणायचं आहे. ओके, लिहा. मेथड नंबर सेकंड म्हणा, मगाचं एक्झाम्पल सॉल्व करण्याची मेथड नंबर सेकंड. आता आपल्याला पुढचा एकाच वेळेस दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत बरं का. एकाच ग्राफ पेपरवर दोन्ही इक्वेशन कुठले आहेत? ग्राफिकल सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ इनइक्वेशन. सिस्टीम कधी वापरलं जाते? एकाच वेळेस दोन किंवा तीन इनइक्वेशन सॉल्व करत असताना वापरायचं असतं. ठीक आहे. आता हे जर पहिला इनइक्वेशन आहे, दुसरा इनइक्वेशन आहे, बरोबर. याला नाव काय देऊया? AB देऊया
आणि याला CD. त्यामुळे सुरुवात करूया. फर्स्ट वी ड्रॉ द लाईन. फर्स्ट वी ड्रॉ द लाईन्स. पहिल्या लाईनला AB नाव देऊया. AB and CD whose equations are equations सांगतो दिलेली इक्वेशन आहेत. whose equations are 2x plus y equal to 6 and x plus y equal to 1 less than किंवा greater than वापरायचं नाही. We are drawing the graph of line. Okay, so first construct table like this. आता जसं सांगितलं तसं पहिल्यांदा काय नाव द्या इथं बोला लाईन. इन इक्वेशन किती आहेत इथं 2. पहिल्यांदा नाव द्या AB, दुसऱ्याचं नाव द्या CD. म्हणजे 2 आपल्याला एकाच टेबल मध्ये आपला ग्राफ तयार करतोय. इथं काय लिहिलं पाहिजे इन इक्वेशन. इथं काय म्हणलं पाहिजे इक्वेशन. काय 2x plus y less than or equal to 6. here x plus y greater than or equal to 1. हे इन इक्वेशन आहेत. ग्राफ काढताना इक्वेशनचा 2x plus y equal to 6 आणि इथं काय येणार आहे x plus y equal to 1. आता x चा कोएफिशियंट 2 आहे. इथं 1 आहे म्हणजे ही लाईन x एक्सिस ला इंटरसेक्ट करणार आहे आणि कुठं y एक्सिस ला. बरोबर आहे. पॉइंट्स ऑन x एक्सिस, पॉइंट्स ऑन y एक्सिस. इथं आपण म्हणूया पॉइंट्स ऑन इथं x आणि इथं y एक्सिस. पॉइंट्स ऑन x, पॉइंट्स ऑन y आणि इथं सोल्युशन सेट. इथं सोल्युशन सेट ओरिजिन साइडला आहे की नॉन ओरिजिन साइडला हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. इथं बोला इथं A घेऊया. बघा पहिला पॉइंट नाव काय इथं AB आहे ना. इथं A येणार आहे, इथं B आहे, इथं C, इथं D. आता जरा बघा x एक्सिस वरचे जे पॉइंट्स असतात त्याचा y कोऑर्डिनेट 0 पहिल्यांदा लिहून ठेवायचं आणि y एक्सिस वरचे जे पॉइंट्स असतात त्याचा x कोऑर्डिनेट 0 आणि असे चेंजेस या इन इक्वेशन मध्ये ठेवा. बघा इथं 0 ठेवा, y ची व्हॅल्यू x मिळणार 3 आणि x ची व्हॅल्यू इथं 0 ठेवा, y मिळणार आहे 6. आता इथं y ची व्हॅल्यू 0 ठेवा, x मिळणार 1. इथं x ची व्हॅल्यू 0 ठेवा, y मिळणार 1. ओके, ग्राफ काढण्यासाठी जवळपास संपूर्ण माहिती तयार झाली. आता सोल्युशन सेट अजून ग्राफ काढायचा आहे, पण ग्राफ काढल्यानंतर कोणत्या बाजूला आपल्याला सोल्युशन सेट डिसाइड करायचा आहे त्यासाठी ओरिजिनचे कोऑर्डिनेट यात ठेवून बघा बरं. इथं ठेवायचं वरती 0 0 ठेवा. 0 लेस दॅन 6, 0 लेस दॅन 6 which is true and जर ट्रू असेल तर ओरिजिन साइड इथं म्हणूया सोल्युशन सेट टू द ओरिजिन साइड. आता इथे 0 0 ठेवा, इथं 0 ठेवा, इथं 0 0 ग्रेटर दॅन 1 which is not true. not true म्हणजे नॉन ओरिजिन साइड. इथं लिहायचं नॉन ओरिजिन साइड. चला आता फक्त ग्राफ काढायचा आहे. तो ग्राफ कसा काढता येईल जरा बघा. x एक्सिस y एक्सिस ग्राफ सर्वात महत्त्वाचा आहे बघा. x एक्सिस चा मॅक्सिमम नंबर बघा किती आहे 3. त्यामुळे इथं 0 1 2 3 x एक्सिस 3. y एक्सिस चा मॅक्सिमम नंबर 6. इथं 1 2 3 4 इथं 5 इथं 6 घेऊया. हा y एक्सिस. इथला a पॉइंट मिळाला 3,0. इथला b 0,6. लाइन ड्रॉ करूया आपण. दिस इज अ ग्राफ. कुठला इक्वेशन आहे 2x बोला 2x plus y
इक्वल टू 6 याचा ग्राफ काढलेला आहे. बरोबर आहे. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. हा सर्वात महत्त्वाचा पण लाईन वगैरे काढता येते 10th स्टँडर्डला झाले, पण पुढे मला काय सांगायचं आहे बघा. ही लाईन काढल्यानंतर सोल्युशन सेट कोणत्या बाजूला इथे वाचा, म्हणजे याच्या ओरिजिनच्या बाजूला सगळा पोर्शन शेडिंग करायचा आहे बरं का. पण गडबड करू नका, सगळा पोर्शन जरूर आपल्याला ओव्हरलॅप म्हणजे असं शेडिंग करायचं आहे. पण दुसरा ग्राफ काढल्याशिवाय पहिल्याला शेडिंग करू नका. दुसरा ग्राफ काय सांगतोय बघा, 1 0 बघा इथं 1 0 आहे, C 1 0 आणि D आहे इकडं 0, 1 1 1 मधून जाणारा ग्राफ. 1 1 मधून जाणारा ग्राफ कसा आहे बघा बरं असा. आणि दिस इज x plus y इक्वल टू काय 1. दुसरी जी लाईन काढली त्याचा सोल्युशन सेट कोणत्या बाजूला आहे, नॉन ओरिजिन साइड, म्हणजे याच्या ओरिजिन बाजूला शेडिंग करू नका. आता बघा इथंच तरी महत्त्वाचं तुमचं स्किल आहे. पहिली लाईन काय सांगते, सोल्युशन सेट कुठल्या बाजूला आहे, ओरिजिन बाजूला. यस, म्हणजे हा सगळा पोर्शन आपल्याला ओव्हरलॅप करावा लागेल. समजा सपोज करा, समजा येलो कलर ना आपण हे पेंट केला, हा सगळा पार्ट येलो कलर ना आपण शेड केला. कलर मी मुद्दाम वापरतोय आपल्याला लक्षात द्यावं म्हणून. समजा येलो कलर ना हा सगळा भाग आपण शेडिंग केलेला आहे. आणि दुसरी लाईन आहे ना त्याचा सोल्युशन सेट समजा व्हाईट कलर पूर्णपणे दिला, इकडे सगळा पार्ट बघा. ऑब्झर्व डायग्राम कशी दिसेल, ओव्हरलॅप झालेला भाग कुठला दिसणार आहे, तोच तरी खरं सोल्युशन या दिलेल्या इक्वेशन. म्हणजे ओव्हरलॅप झालेला भागच फक्त शेडिंग करायचा आहे, बाकी सगळा नाही. समजलं. म्हणजे याच्या ओरिजिन साइड याच्या नॉन ओरिजिन साइड, म्हणजे हा एवढा पोर्शन बघा आणि इकडे हा एवढा. बस. आणि जो शेडेड पोर्शन आहे तो शेडेड पोर्शनला काय म्हटलं जातं, सोल्युशन सेट. इथं म्हणूया shaded portion is the solution set of given inequations. आणि याच टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला बोर्डला विचारणार आहे 4 मार्क्स साठी. सेक्शन डी जो आहे तो याच बेसवरचा असेल. असे इनइक्वेशन देतील, अजून एक देतील, याच्या सोबत अजून एक 2 देतील, 3 किंवा जास्तीत 4 इनइक्वेशन असतात. मग 4 लाईन तिथे दिसणार आहेत. ओके, फक्त ओव्हरलॅप झालेला भागच शेडिंग करावा लागणार आहे. ठीक आहे. तर इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला याच टाइपचे एक्झाम्पल घेणार आहे की जेणेकरून त्या टाइपचे एक्झाम्पल्स परीक्षेला अपेक्षित आहेत. ठीक आहे. इथं आपण थांबूया.